26 जानेवारीच्या कार्यक्रमासाठी आणि दरवर्षीप्रमाणे आपण शाळेच्या सहभागामुळे हा कार्यक्रम यशस्वी होतो आणि यावर्षी बी आम्ही तीच चाललोय मनोगत करून की आपल्या सहकार्याने हा कार्यक्रम होईल। तर मी सगळ्या शाळेच्या जे प्रतिनिधी आले त्यांचे स्वागत करतो आणि पुढची मीटिंग चालू करतो। सर्वप्रथम यावर्षीच्या आमच्या मावळवार्ता फाउंडेशनचे दरवर्षी आम्ही कमिटी चेंज करतो। त्या यावर्षीचे आमचे अध्यक्ष पप्पूभाई नासिर आहेत, प्रेसिडेंट यावर्षीचे 2024-25 आणि इव्हेंट चेअरमॅन असतो। म्हणजे कार्यक्रमाला आम्ही प्रत्येक महिन्यात त्यांना बी थोडंसं पुढे यायचं हे भेटतं आणि ओळख वाढते आणि चांगला कार्यक्रम व्हावा म्हणून। यावर्षी आमचे रमाभाऊ पालेकर आहेत, तसेच यावर्षीचे सेक्रेटरी मनीषा मामुरे मॅडम आहेत आणि फाउंडेशनचे सदस्य आणि कोऑर्डिनेटर म्हणतील आमचे किरणजी गायकवाड आहेत, हेमंत मुळे आहेत, ज्ञानेश्वर रेवले आणि मी स्वतः जितूबाई। यावर्षी आपण एक थीम घेऊन चाललो की भारत के अनोखे रंग। आपण दरवर्षी वेगवेगळी काहीतरी थीम असते, त्याच्यामुळे आपल्याला विद्यार्थ्यांना काहीतरी चांगलं आपल्याला करता येईल आणि हे विद्यार्थी म्हणजे तुम्ही घडवता आणि मी त्याला पुढे नेतो। तर मी सर्वांचे स्वागत करतो। यापुढे आपले पप्पूभाई नासिर थोडंसं थीमबद्दल बोलतील, त्यानंतर सेक्रेटरी आहेत त्याच्यावर आपण सविस्तर चर्चा करू कार्यक्रम कसा असणार आहे। तुमचे काय काय क्वेरी असतील का, काय तुमच्याकडून सपोर्ट मध्ये काय नवीन करता येईल त्याच्यावर बी आपण चर्चा करू। उपस्थित असलेले सर्व शिक्षक, आमचे इव्हेंट चेअरमॅन पाळेकरजी, जितूबाई, बंबोरी मॅडम, किरण शेठ, हेमंतजी येवले, सर्वप्रथम मला वाटतं जितूबाईंनी तर सर्व शोके नाही इफ आय स्पीक इन मराठी इट्स ओके और शुड आय स्पीक इन इंग्लिश? जितूबाई सेड एव्हरीथिंग। या वर्षी आपलं थीम म्हणजे भारत के अनोखे रंग। म्हणजे मला वाटतं आता टीचर्स ह्याच्यातले काही जुने आपण खूप पूर्वी एक असं केलं होतं, फार त्याच्यात ट्रॅक्टर वगैरे असे करून त्याच्यात प्रत्येक म्हणजे जसा 26 जानेवारी आपला 26 जानेवारी दिल्लीमध्ये जसा कार्यक्रम होतो, म्हणजे काही लोक पंजाबची वेशभूषा, गुजरात असेल, महाराष्ट्र असेल, कुठलं म्हणजे असं प्रत्येक स्टेटची आपण एक थीम घेऊन ते करतो। तर यावर्षी आपण असं ठरवलंय का म्हणजे प्रत्येक शाळेने एक स्टेट घ्यावा, कुठलाही कोणी पंजाब घ्यावा, समवन शुड टेक पंजाब, दिल्ली, विच एव्हर स्टेट दे थिंक दे कॅन डू इट प्रॉपरली। तर आपण ते घेऊन तसं एक थीम घेऊन आपण एक मार्च पास्ट मध्ये ते करणार आहे। आणि या वर्षी आपण प्रत्येक शाळेला आपण ट्रॉफी तर देतोच, पार्टिसिपेशनचं जे आपण देतोच आहे, आपण प्लस कॅश प्राइज देतो। कॅश एक पार्टिसिपेट केलं म्हणून प्रत्येक शाळेला आपण कॅश पण देतो त्याच्यात आणि ट्रॉफी देतो प्रत्येक शाळेला। पण ह्या वर्षी आता आमचे इव्हेंट चेअरमॅननी ठरवले की आपण जेवढे विद्यार्थी पार्टिसिपेट करतात, कारण घरी काय ट्रॉफी तुम्ही शाळेत ठेवता जाऊन, विद्यार्थ्यांकडे काय नाही, तर विल गिव्ह अ सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेशन टू ऑल द स्टुडंट्स। सो यू टेल अस द what how many students are there and like that we'll provide the certificates to you. So we have changed little bit and we want to celebrate in a vast scale. Whatever your problem is there, you can tell us frankly. Anything, say financial or anything, we could help you in financially also, anything. You tell us whatever you need. Okay? Thank you very much. नमस्कार। मावळवार्ता फाउंडेशन आयोजित 26 जानेवारी जागो हिंदुस्थानी हा कार्यक्रम आपण यशस्वीपणे राबवत आलेला आहोत आणि संपूर्ण मावळ तालुक्याचं याकडे लक्ष असतं की यावेळेस काय कार्यक्रम आहे, म्हणजे सगळ्यांना उत्सुकता असते। पण हा कार्यक्रम शाळा आणि मावळवार्ता फाउंडेशन म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू अशा प्रकारे हा चालतो। तर ह्या वर्षीची आमची थीम, ज्याचं आम्ही प्रत्येक शाळेला लेटर दिलेलं आहे, त्याच्यामध्ये लिहिले भारत के अनोखे रंग। आणि आत्ताच नासिरबाईंनी तुम्हाला सांगितलं की दिल्लीमध्ये जशी रॅली असते, तर मला हे यांचं ऐकता ऐकता असं वाटलं की जणू दिल्ली आपल्या लोणावळ्यामध्ये यावेळेस येणार आहे, कारण सगळ्या राज्यांचे प्रतिनिधित्व करत ही रॅली आपण करणार आहोत। तर ही रॅली करत असताना तुमच्या काही क्युरीज असतील आणि आमच्याकडचे काही आम्ही केलेले नवीन नवीन त्याच्यामध्ये आणणाऱ्या युक्त्या, असं आपण हे संमिश्र करणार आहोत। तर सगळ्यात प्रथम की आपण रॅलीची सुरुवात मावळी पुतळ्यापासून करतोच, पण आपण थांबतो आपल्या मॅकडॉनल्डच्या ग्राउंडच्या तिथं समोर। तिथे आपण थांबल्यानंतर सगळ्यात आधी की नेहमी असंच असायचं ना, पहिलं कोण, तर ही आपल्याला लढाई कोणाचीच नाही, त्यामुळे आज आपण या ठिकाणी चिठ्ठ्या काढणार आहोत। ज्या चिठ्ठ्या येणार आहेत त्याच्याप्रमाणेच आपण रॅलीमध्ये उभं राहणार आहोत आणि ह्याच चिठ्ठ्या आपण कंटिन्यू डान्ससाठी सुद्धा करणार आहोत। आता त्याच्यामध्ये एक असं पण असेल की समजा एक उदाहरण देते की पहिली चिठ्ठी समजा या शाळेची आली आणि ते म्हणले की आम्ही डान्समध्ये नाही येत, तर तो नंबर आपण पुढे कॅरी फॉरवर्ड करणार आहोत।
म्हणजे आपल्याला एकच चिठ्ठीमध्ये सगळं समाविष्ट करता येईल. दुसरं आहे की कार्यक्रम म्हटला आणि कॉम्पिटिशन म्हटलं तर बक्षीस हे आलंच. बक्षीस हे प्रोत्साहनासाठी दिलं जातं, बरोबर आहे की नाही? कारण कोणतीही कॉम्पिटिशन म्हटली आणि त्याला जर बक्षीस नाही म्हटलं तर मजा येणार नाही. त्यामुळे यावेळेस आपण 1 नाही 2 नाही तर तब्बल 5 बक्षिसं देणार आहोत. आता जर इन केसमध्ये आपल्या 12 शाळा डान्समध्ये समाविष्ट झाल्या तर आपण 5 बक्षिसं जर दिली तर जवळजवळ आपण 45% पर्यंत मुलांना आपण बक्षीस रूपाने हॅपी करत आहोत. पण नुसतं बक्षिसं देत नाहीत मावळवार्ता फाउंडेशन, तर येणाऱ्या प्रत्येक शाळेला समाविष्ट प्रत्येक शाळेला 3000 रुपये रोख रक्कम आपण देत आहोत. कारण आम्हालाही माहिती आहे की कोणताही इव्हेंट करायचा म्हटलं की खर्च हा आलाच, पण त्याही मध्ये फुल फुलाची पाकळी म्हणून मावळवार्ता फाउंडेशन 3000 रुपये प्रत्येक शाळेला देणार. आता अजून एक तुम्हाला आनंदाची बातमी या ठिकाणी की जी रॅली आपण काढणार आहोत त्याच्यामध्ये पण आपण फर्स्ट सेकंड थर्ड प्राइज रॅलीचे पण देणार आहोत. त्याला मोमेंटो असणार आहे रॅलीसाठी सुद्धा. कारण मी ज्यावेळेस आम्ही इन्व्हिटेशन दिलं प्रत्येक शाळेमध्ये गेलो होतो ना तर खूप आनंद झाला की जागो हिंदुस्थानीच्या ट्रॉफ्या खूप शाळेमध्ये दिसून आल्या. म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये मावळवार्ता फाउंडेशन बद्दल तेवढीच आदरातिथ्याची भावना वाढत जाणार आहे. तर रॅलीचे तुम्हाला मोमेंटो मिळणार आहे. फर्स्ट सेकंड थर्ड प्राइज आता याच्यामध्ये आहे अमाऊंट फार महत्वाची आहे. तर यावेळेस आमचं पहिलं प्राइज आहे 7500 रुपयाचं, दुसरं प्राइज 5000 रुपयाचं, तिसरं प्राइज 3500चं आणि 2 उत्तेजनार्थ, एक नाही तर तब्बल 2 उत्तेजनार्थ 2500 देणार आहोत. हे तुम्हाला कॅश प्राइज असणारच. आणि त्याचबरोबर अजून एक आनंदाची बातमी तुम्हाला यावेळेस देते की डान्स करणाऱ्या मुलाला शाळेला ट्रॉफी मिळाली जाते, कॅश प्राइज दिलं जातं. पण डान्स कोण करतं? मुलगा मुलगी करतो. मग त्यांच्यासाठी आठवण काय आहे तर त्या प्रत्येक पार्टिसिपेट झालेल्या मुलाला मुलीला मावळवार्ता फाउंडेशन तर्फे प्रमाणपत्र अर्थात सर्टिफिकेटचं वाटप आम्ही त्यावेळेस करणार आहोत. एक पूर्ण गट्टाच आम्ही तुमच्याकडे देणार आहोत आमच्या सही शिक्क्यानिशी. तुम्हाला फक्त पार्टिसिपेटचे नाव टाकून त्याला द्यायचे आहे. म्हणजे आतापर्यंतचा एक अनुभव आहे की प्रत्येक शाळेमध्ये मुवमेंटच्या रूपाने मावळवार्ता फाउंडेशन उभी आहे, कॅशच्या रूपाने तुमच्या जेबमध्ये उभी आहे. पण आज प्रत्येक मुलाच्या घरोघरी सर्टिफिकेटच्या आठवणीने सुद्धा मावळवार्ता फाउंडेशन जाणार आहे. आणि त्यानंतर इतकंच नाही तर प्रत्येक मुलाच्या छोट्याशा नाश्त्याची सोय दरवर्षी मावळवार्ता फाउंडेशन करतं. पाणी तर आमापच असतं, काही प्रॉब्लेम नाही. आणि याच्या व्यतिरिक्त ही आणखीही काही गरज लागली तर आमचे सगळे सहकारी हाताला हात बांधून तत्पर खडे राहतात. एक असा एक अनुभव आहे की बरेच जण आम्ही शाळेमध्ये गेलो होतो तर खूप दिवस खूप टाइम जातो, हाच एक वेळ भेटतो असं. पण मला असं सांगायचं की देश भावना आणि देशाप्रतीचं प्रेम हे आपण मोठ्यांनी जर मुलांमध्ये जागृत नाही केलं तर त्यांना ते कसं कळणार. त्यामुळे हा कार्यक्रम आम्ही ठरवतो. 26 जानेवारीचा कार्यक्रम असतो 1 दिवसाचा, पण तुमच्या अंदाजासाठी सांगते माझ्या मित्रमैत्रिणींनो, ह्यासाठी मावळवार्ता फाउंडेशन जवळजवळ 45 डेज 1.5 महिना तयारीला लागते. कोणताही कार्यक्रम इतका सक्सेसफुल करणं ते शक्य नाही. तर त्यामुळे जसं आम्ही डान्स कॉम्पिटिशनची थीम तुम्हाला दिलेली आहे, तुम्ही आता कंबर कसून कामाला लागलेल्या असालच. तर यासाठी आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय करायचं आहे की आता आपण काय करणार आहोत की आपले 29 स्टेट्स आहेत, पण आपले सहभाग घेणारे 12 किंवा 15 स्कूल असणार आहेत. तर तुमच्या सल्ल्यानुसार आपण कोणते स्टेट निवडायचे ते तुम्ही आपल्याला सांगणार. महाराष्ट्र तर हा असणारच आहे, वादच नाही. पण याच्या व्यतिरिक्त आपल्याला कोणते स्टेट निवडायचे हे तुम्ही सांगणार आहात. मग त्याच्या चिठ्ठ्या इथे बनवल्या जातील. तुम्हाला ज्या स्टेटची चिठ्ठी येणार आहे त्या स्टेटचा डान्स तुम्हाला तिथं रिप्रेझेंट करायचा आहे. ह्याच्याने काय होणार आहे की एका स्टेजवर तुम्ही संपूर्ण भारत आणल्यासारखं तिथं वाटणार आहे. आणि अजून एक असं आहे की जो स्टेट तुम्हाला आलेला आहे तर रॅलीमध्ये त्याचं तुम्ही रिप्रेझेंट करायचं आहे. की आता एक एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये एक तर लावणी खूप प्रसिद्ध आहे किंवा छत्रपतींचा पोवाडा उत्स्फूर्त अगदी छान प्रेरणा देणारं काम आहे हे आहे. तर ह्याप्रमाणे त्या गाण्याच्या सिक्वेन्स असणार आहेत. 2 वेगवेगळे ह्याच्यामध्ये ते भरून आणा आणि अगोदर जर तुम्ही ते आमच्याकडे जमा केलं
तर आम्ही आमच्या म्युझिशियन्स बरोबर बसून की बरोबर लागते नाही लागते ते पण आम्ही चेक करू, म्हणजे कोणाचाही वेळ वाया जाता कामा नये, हे फार महत्वाचं आहे. तर असं थोडंसं आम्ही विचार केला की शाळेचे शिक्षक असतात, प्रतिनिधी असतात, परंतु जर जेवढी शाळा पार्टिसिपेट केली त्यांचे जर मुख्याध्यापक आले तर त्यांच्या हस्ते यावर्षी थोडंसं आमचं आहे की प्लॅनिंग करतोय. आता किती येतील थोडा रिस्पॉन्स तर आम्ही त्यांच्या हस्ते आपण रॅलीची सुरुवात करू, म्हणजे प्रमुख पाहुणे आणि शाळेचे सगळे मुख्याध्यापक. कारण की मुख्याध्यापक एवढा वेळ तिथपर्यंत देऊ शकणार नाही, पण रॅलीला आले 15 मिनिटं अर्धा तास तर मला वाटतं एक थोडंसं मेसेज चांगला जाईल आणि प्रत्येक शाळेच्या विद्यार्थ्यांना येऊन की आमचे प्रिन्सिपल आलेत म्हणून तो एक थोडासा आम्ही विचार केलाय. म्हणजे तुमचे आपण ग्रुप तर केलेला आहे, त्याच्यावर मी तुम्ही सांगू शकता येस नो म्हणजे. मग तसं तर प्रमुख पाहुणे येणार आहेत, पण एक जर हे मुख्याध्यापकांना मी थोडंसं आम्हाला वाटतं की थोडंसं मानपान द्यावं असं, म्हणजे तो एक विषय घेतलाय. आणि आपण जे खाऊ वाटप करतो म्हणजे आम्ही एक तर सुरुवातीला बिस्किट आणि पाणी देतो आणि तिथे विद्यार्थी जेव्हा जातात तर एक तासाभरानंतर 1-1.5 तासानंतर आपण त्यांना समजा चिवडा आहे, पाणी आहे, लाडू याची पॅकेट्स आपण प्रत्येकाला देतो. परंतु काय असतं की आम्ही म्हणजे थोडंसं वाईट नका वाटतं, आम्ही त्या गडबडीमध्ये आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. आम्ही काय विचार केला की आपल्या शाळेचे 2 किंवा 3 व्हॉलेंटियर्स म्हणजे विद्यार्थी मुलं आपण त्यांना बॅचेस देऊ. तुम्ही जर आम्हाला बोलले की आमचे 4 विद्यार्थी तर आम्ही तुम्हाला बॅचेस देऊ, म्हणजे ती रॅली तिथे पोहोचली ना तर आम्ही ते अनाऊन्समेंट करू. म्हणजे मध्यंतरी आपलं 1 तासाभरानंतर काय देत असेल की असं खाऊ वाटप ते व्हॉलेंटियर्स घेऊन तुमचे जे पॅकेज आहे, आता समजा आपल्याला क्वांटिटी येतील तुमच्याकडे की आमचे 100 विद्यार्थी आम्ही सांगितले की 100 आले तर आपल्याला रॅलीला थोडी सोपं आहे, ठीक आहे. मग थोडे 10-20 इकडे तिकडे झाले तर कारण की आम्हाला पॅकेज बी तसे करायचे, तर एक व्हॉलेंटियर्सचं आम्हाला थोडं तुमच्याकडून सहकार्य लागणार सर मॅडम. म्हणजे काय होईल की ते आम्ही तुमच्याकडे दिले ना, आता काय असतं मुलं बसलेले असतात, आम्ही आमच्या पद्धतीने देतो, पण तो मेसेज जरा थोडासा वेगळा जातोय की आमच्यावर पोहोचत नाही. तर तुमच्या मुलांना जर दिलं ना ते तुमच्या शाळेचे विद्यार्थी किंवा अजून ते विद्यार्थी असेल त्यांना वाटप केलं तर त्या विद्यार्थ्यांना बी असं वाटायला पाहिजे की आम्ही काय करतोय सेवा, तर आम्हाला काय, तर आम्ही त्याला बॅचेस देऊ आपण जसे आपण आहे. आणि शाळेचे जे तुमचे प्रतिनिधी आहेत जे येणारे समजा 3 आहे, 4 आहे, 5 आहे, त्यांना बी बॅचेस देऊ. म्हणजे आम्हाला स्टाफ कळलं की तुमच्या समजा 100 की विपे शाळेचे 5 शिक्षक येणार आणि त्याच्यावर 4 व्हॉलेंटियर, तर मी 10 बॅचेस तुम्हाला देऊ. त्याच्यामुळे काय होईल की थोडंसं वेगळं हे दिसेल की अख्ख्या ग्रुपमध्ये एवढे लोक तिथे पार्टिसिपेट. टीचर्स कोण आहे प्रत्येकाला आम्ही ओळखत नाही ना, आम्हाला कळलं टीचर्स आहे, व्हॉलेंटियर्स आहे, थोडंसं आम्हाला. त्यानंतर जे रॅली आहे आपली समजा आता जसं मॅडमने सांगितले आपण राज्य म्हणजे स्टेट वाईज करणार आहे, तर प्रत्येक शाळेला आपण एक बॅनर देणार. म्हणजे समजा आता गुरुकुल हायस्कूल आहे तर त्याला समजा राज्य गुजरात राज्य आलं तर आम्ही त्याच्यात लिहून देणार महाराष्ट्र फाउंडेशन आयोजित भारत के अनोखे रंग, म्हणजे राज्य आणि शाळेचं नाव. त्याच्यामुळे काय होईल तो जो विद्यार्थी तुमचा प्रतिनिधी पुढे असेल ना त्या विद्यार्थी तो बॅनर घेऊन पुढे चालला तर दिसेल ही गुरुकुल स्कूल आहे, त्याला काय भेटलेलं आहे. म्हणजे थोडंसं कारण की रॅली आपली असते 40 मिनिटात रॅली संपते, आम्ही अनुभवलंय. ठीक आहे, रॅलीची सुरुवात थोडं मागे पुढे होती कारण की विद्यार्थी येतात, आम्हाला लाईनमध्ये लावायला तो जरा वेळ जातो, तो थोडासा तो टायमिंगमध्ये होतो. आणि समजा जो राज्य आलाय समजा आता गुरुकुलला मी बोललो की समजा राज्य आपल्याला गुजरात आलंय तर गुजरातचे आता चिठ्ठ्या काढणार तर त्या जे आपण राज्य येणार आहेत आपल्याकडे जे राज्य येणार त्याच्यात ते समजा मी असं म्हणत नाही की 100 मध्ये आपण 50 विद्यार्थी तसे वेशभूषामध्ये ठेवा, पण एक 15 ते 20 त्या वेशभूषामध्ये असतील सुरुवातीला. म्हणजे जो विद्यार्थी बॅनर पकडतो तो समजा गुजरातचा आहे त्याला तो डेपेरी असेल त्याला घालून तो बरं त्याच्याबरोबर मग थोडंसं लुक चांगलं येईल. आणि ते विद्यार्थी झाल्यानंतर ते रॅलीमध्ये लावू द्या. ते आपण तुम्ही प्लॅनिंग करा की पुढे ठेवायचं का मागे ठेवायचं का मध्ये ठेवायचं, म्हणजे थीम आपण थोडी वेगळी करू. ठीक आहे, विद्यार्थ्यात हिस्ट्री सिविक्स मध्ये हुशार आहेत, तर काही लोकांना काय म्हणजे पब्लिक असो किंवा यांना महत्व नाही की त्या राज्यामध्ये जे स्वतंत्र सैनिक होते का जे लीडर्स होते त्या लीडर्सचे फोटो जर भेटले आपल्याला, आम्ही तुम्हाला मानपण जसं आता बोलले की 3000 रुपये देणार नाही. समजा आता आपण गुजरातचं पकडलं की महात्मा गांधी होते, समजा तुमचं वल्लभभाई पटेल होते, असे जे महापुरुष होते त्यांचे जे फोटो त्यांचे काय स्लोगन्स असतील ते जर पकडून चालले तर त्या राज्याला अजून महत्व भेटत. अशी एक कल्पना आहे. परंतु तुमच्याकडून अजून आपण पहिलं डिस्कस केल्यानंतर तुमच्याकडून काय क्वेरी आपण त्याच्यावर करू. मला सुद्धा पुढे 40-45 साधारण 1 तास लागतो, म्हणजे 5:30-6 ला तिथपर्यंत येणार.
मग परत 6 नंतर 1 तास जाणार की त्यांचं पाहुण्यांचे भाषण वगैरे, म्हणजे 7 वाजता कार्यक्रम चालू होणार, म्हणजे 3 वाजता आलेली मुलं 7 पर्यंत असणार. तर म्हणजे विशेष मुलांचं पण ह्याच्यात जरा थोडंसं तुम्ही कन्सिडर हे करा. मग तुम्ही म्हणजे असं ठीक आहे, सेकंड जर तो एक विषय आहे म्हणजे थोडासा, तर तुम्ही त्या रॅली सोडता येईल नहीं तो रैली में स्किप करने पड़ेगा. नाही आम्ही पार्टिसिपेट होच ना, रॅलीत आम्ही हो, पण थोडंसं उशीर आम्ही आलो. नाही मग आम्हाला काय करावं लागेल की तुम्हाला तो टायमिंग आहे ना, म्हणजे आता हे जे आता 4चं टायमिंग आपण दिलेलं आहे, म्हणजे 4 वाजता सांगितलं, 4 ते साधारण 4:30 4:45 होतात, म्हणजे हे अनुभव आहे. कारण तुम्हाला विद्यार्थ्यांना बोलवायचे की तुम्ही जर 3ला बोलले तर विद्यार्थी 3:30 4:45 पर्यंत येतात. म्हणजे हे आतापर्यंत अनुभव आमच्याकडे आले आणि सुरुवात करता करता अर्धा पाऊण तास जातो. तुम्हाला एक टायमिंग असं करू की तो रॅलीचा फिक्स टायमिंग तुम्ही या असं करू. म्हणजे आपण काय करू, मुलांना ना रॅलीमध्ये यायला आवडतं, कारण का सगळेजण म्हणजे त्यांना यायला आवडतं, त्यांना वेगळे ड्रेस घालायला आवडतात, लोक बघतात ते पण त्यांना आवडतं. म्हणजे त्यांचा तो अनुभव आम्हाला तो मुलांना द्यायचा असतो. पण त्यांचं कसं होतं, पेशन्स संपले ना, मग आम्हालाही त्यांना कंट्रोल करायला अवघड पडेल. आणि आमचं अजून एक कसं आहे मग त्यांचं मॅडम काय करणार की जे आपले येणारे मुलं आहेत ना, ठीक आहे तिथे उन्हाचा प्रॉब्लेम तर जातो मेंटली काही लोक आम्ही बोलू आमच्या स्पीडवर पोहोचतात, म्हणजे असं तर तुम्हाला ते आम्ही कोऑर्डिनेशन करून ते विद्यार्थ्यांना तुम्ही तिथे थांबला ना मॅम, तुमचा नंबर आहे माझ्याकडे ना, रॅली स्टार्ट झाली की मी इमिजिएट कॉल करते, तेव्हा आम्हाला जॉईन करते. म्हणजे बघायला तिची अलीकडची जी गल्ली आहे ना, तिथून तुम्ही आम्हाला जॉईन करा, दॅट इज बेटर फॉर यू. चालेल, मग थोडं 15 मिनिटं आधी करा, म्हणजे तुम्ही आम्हाला किती टायमिंग देणार आहे ते आम्हाला आदल्या दिवशी सांगा, तसं आम्ही पालकांना सांगू. मी करते कोऑर्डिनेट आणि आमचे पालक पण थोडे असणार आहेत. हो आपण काय चांगले पालक पाहिजे, पालक तर पाहिजेत ना. व्हीलचेअर वगैरे ऑर्गनाइज काहीतरी आहे आमच्या. आणि अजून एक मुद्दा, तुम्ही म्हटलं थीम देणार आणि थीम वर तुम्ही डान्स तयार करायचा. ते मी काल मॅडमला सांगितलं, तुम्हाला प्रायोरिटी दिली म्हणजे तुमचं बजेट तुम्हाला आम्ही ड्रॉ मध्ये घेत नाहीये, तुम्हाला करून तुम्हाला आम्ही प्रोसीड थीमची ड्रेपरी आम्ही करू, पण थीम वर डान्स करायचा नाही. तुम्हाला एक काय की तुमचं विदाउट ड्रॉ मध्ये तुमचं हे असतं आणि जे तुम्हाला करायचंय म्हणजे मुलांना साधारण कार्यक्रमाच्या अनुसरूनच आम्ही तुम्ही फक्त देशभक्तीपर जे गीत असेल ना त्याच्यावर फक्त एवढंच आहे एक रिक्वेस्ट तुम्हाला की आता जे बाकीच्या शाळा पार्टिसिपेट करणार आहेत ना, सॉन्ग फक्त वेगळं असतं, ते तुम्ही आम्हाला आधी कोऑर्डिनेट करते. आपला ग्रुप आहेच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कारण का 26 तारखेला सकाळचा पण झेंडावंदनाचा कार्यक्रम असतो, त्या दिवशी आमचा मुलांचा योगा आहेच आहे, पण तोच आम्ही प्रेझेंट करतो. त्यातनं अजून क्वेरी निघतील, म्हणजे कोणाला काय स्टेट करू आपण स्टेट घेऊ तुम्हीच मावळ वार्ता फाउंडेशन आणि सहभागी सर्व शाळा ही एक आपण कुटुंब बांधतो आहोत. त्याप्रमाणे हा दरवर्षी होणारा जो उत्सव आहे हा आपण अतिशय आनंदाने साजरा करतोय. यामध्ये शाळा विद्यार्थी सहभाग घेतातच, पण जे मेहनत करतात शिक्षक त्यांनाही एखादं प्रमाणपत्र जर मिळालं अशी एक ठेव, कारण हे शिक्षक बदलत असतात, त्यांच्या एक रेकॉर्डला भाग घेतल्याचं एक त्यांचं स्वतःचं हे राहील, जे आपण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देणार आहे त्याबरोबर सहभागी शिक्षक आणि मुख्याध्यापक असेल समजा, तर यांना जर आपल्याला काही प्रमाणपत्र देता आलं तर त्याचाही थोडासा विचार भाव मुख्याध्यापकाला आपण ट्रॉफीचं जे आहे ते फिक्स केले तर फिक्स करा, कारण स्टेज केवढा आहे त्याच्यावरती डान्स मध्ये काय फिक्स 70 पार्टिसिपेट घेऊन कारण त्या स्टेजचा जो आकार आहे त्या स्टेजच्या आकाराला ते तुम्हाला तिथे कम्फर्टेबल वाटतं. कमीत कमी एवढे जास्तीत जास्त स्टेज असतो ना, आम्ही मागच्या वर्षी आपण म्हणतो 20 लोकांचे कमीत कमी 20 केलं,
20 विद्यार्थी नाही 15 किलो असं कारण राज्याला मोठं तो 15 ते 20 ठेवलं. अशी मर्यादा ठेवा. स्टेटला जास्त लागेल मॅडम. स्टेटला थोडा जास्त नंबर लागेल. नंबर 20 तर लागेल 20 to 25. 20 to 25 ठेवा 20 ठेवा मग मॅक्झिमम तसं करा. कमीत कमी नाही कमी कमी 20 तर पाहिजे जास्त त्याच्यावरती तुम्ही नाही तर तो स्टेजला स्वभाव वगैरे नाही तुला स्टेट पण 40/30 पाहिजे असा डीप जास्त पाहिजे काय होतं हवा असतो पण काही वेळा प्रॉपर्टी उभी करायला लागते त्यांना आणि मग डान्सला पुढे ना जागा मिळत नाही. तुम्ही जर बघितलं ना रोडचं लिमिटेशन आहे. आपण समोरच्या साईडला स्टेज लावतो ते फ्रूटचे दुकान तिथे जास्त म्हणजे वीज घेऊ शकत नाही. या साईडला गेलं तर रोड ब्लॉक होतो. चार तास आडवा नाही पण उभा पण थोडासा नाही डीप करू शकतो. डीप 5 ते 7 महिने एक बस वगैरे पण त्याच्यात आणि 5वी ते 10वी एकच गट एकच राहणार मग सर. त्याच्यातले 5वीचे सगळे असू दे किंवा 8वीचे सगळे असू दे. नाही हो, पण एकच आता राहणार. सर एक जनरल आता विपेश शाळेतून मी होतो आपल्याकडे मराठी मीडियम आहे आणि इंग्लिश मीडियम आहे का? म्हणजे तुम्ही सांगू शकता विपेश मराठी मीडियम विपेश इंग्लिश मीडियम नाही, आम्ही एकच देणार. एक शाळा एकच देणार. दोन्ही आहे. तेच सांगतो Introduction, there should be an introduction for the dance. And then including नाही, dancing. एक मिनिट. पण असे दोनच शाळा पण तो नगरपालिकेची पंजाब राजस्थान केरला आसाम हिमाचल काश्मीर बंगाल गोवा गुजरात ओडिशा उत्तर प्रदेश तामिळनाडू आणि मणिपूर आहे. तर मला असं वाटतं की तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश ब्लँक ठेवा. तर ते हे दो बाकी एक चिठ्ठी घातली आणि आलेल्या शाळेने पहिली मला आधी नाव सांग. आलेली एक जे बी आहे ते नाव या. सांगा. Yes. आपलं नाव लिहा सर पहिले नाव सांगा आधी. स्कूलचं नाव नाही, नाही, स्कूलचं नाव. गुरुकुल हायस्कूल मराठीला गुरुकुल हायस्कूल मराठी थोडं मागं सरकार Yes, sir. मिक्स व्हायला नको. तुम्ही वाचा. सुरुवात चांगली 2 नंबर आलाय. 2 नंबर आला. 2 नंबर आणि स्टेट कुठले स्टेट बंगाल. बंगाल आला. बंगाल आला. एक लेडीज एक जेंट्स घ्या. सर आता याच्यानंतर एक लेडीज एक gents. तामिळनाडू आला. त्यांचे जे एक्सचेंज करत ओल्ड स्कूल नंबर 9 एक एक नंबर. एक नंबर. बरं सर ते तुमच्याकडे ठेवायचं आहे? लक्षात राहण्यासाठी. आपलं गुरुकुल इंग्लिश मीडियम नाही यांच्याकडे जमा नाही ना तिकडे चेअरमॅनकडे जमा करा. मॅडम गोवा आलाय तुम्हाला. गोवा गोवा एकदम लेडीजला घेऊया. मी तेच म्हणत होतो. मराठी लिहिलंय मी. ग्रुप नाही होते. वा वा. अरे वा वा. कोणती सर सिंहगड. नाही, होणार होणार महाराजांचा. नंबर किती सर? नंबर काय आला? नंबर आला त्यांचा. नाही, नाही. असं असं. असं नाईस टीम. ऑक्सिजन. हा. ड्राइवर हिमाचल. हिमाचल. नंबर राहुल सर आपका भी बैंड है मतलब हर साल आता है तो इंक्लूड करते हैं क्योंकि वो रहते हैं अपने सर और 4 नंबर आहे. 4 नंबर शांती सर. गुजरात. गुजरात. That's good. झालं 10. ओके. गुजरातला जितूबाई हेल्प करू. जितूबाईला हेल्प करू शकतो.
तुम्हाला असं आम्हाला लास्ट ईयर की ऐसे होना चाहिए। कवेले धाम ओडिशा एंड 11 नंबर सारे मागवले की कवेले धाम इज लास्ट ईयर विनर फर्स्ट प्लेस राजस्थान राजस्थान ऑल सेंट्स राजस्थान आणि 5 नंबर 5 आता कोण आहे? कोण राहिलं हा सर. दस हो गए, ये 10 हो गए. एक कोण राहिलं शाळा राहिली का कोणती अजून हा आम्ही 12 चिठ्ठ्या काढल्या होत्या खरं. हे झालं हे झाले केरळ विपेश ठीक आहे. काय 7 नंबर 7 शाळा कोणती विपेश हायस्कूल मराठी की इंग्रजी आहे सर? हे शाळा आहे तुम्हाला काय आलं? मराठी. तुम्हाला काय दिलं विच विच सात झालं ऑक्झिलियमचं तर. दोन आले ना, परत आले अजून चिठ्ठ्या कुठे आहेत त्यांच्याकडे दिलं नाही, बघा, नाही. त्याच्याकडे नंबर कुठला आहे? मग मिक्स नका. डबल तर नाही झालं नाही. नंबर 8 It's written in मराठी मराठी हे बोलते. लाईन मारायला लागली. 7 दिसत होत हा, 8 येतो मॅडम 8 आहे सॉरी सॉरी इट्स 8 त्यांचं काय आलं स्टेट केरळ आलं केरळ आलाय केरळ 7 नंबर 10 झाले अजून 2 दोन हा तुम्ही यांना पकडले संवाद शाळेत. त्यामुळे तुम्ही 12 केल्या. मी नंबर प्रमाणे घेते शाळा आता. 1 नंबर शाळा बोंडे हायस्कूल त्यांना तुम्हाला थीम आलेली तमिळनाडूची. 2 नंबर गुरुकुल हायस्कूल मराठी थीम आलेली आहे बंगाल. 3 नंबरसाठी रायवूड इंटरनॅशनल थीम आलेली आहे हिमाचल प्रदेश. 4 नंबर ऑल सेंट स्कूल राजस्थान. 5 नंबरसाठी गुरुकुल इंग्लिश गोवा. 6 साठी VPS हायस्कूल केरळ. 7 नंबरसाठी ऑक्झिलियम कॉन्व्हेंट आसाम. 8 साठी सिंहगड पब्लिक स्कूल ना सिंहगड पब्लिक स्कूल महाराष्ट्र. 9 साठी शांती सदन स्कूल गुजरात. आणि 10 नंबर केवेले धाम ओडिसा. क्लिअर झालेली आहे आणि चांगला प्रतिसाद भेटलाय. परंतु असं म्हणतं की आर्थिक जो म्हणजे असतो कुठल्याही गोष्टीला आणि त्या आर्थिक पदावर कोण असतो माहोल वार्ताच्या थोडं उशीर आले त्या म्हणजे टिके आहेत आणि संदीपजी वर्तक आहेत हे आर्थिक आहे यांच्यामुळे आमचं फाउंडेशन चालतं. त्यांनी पैसे गोळा केले तर सगळं चांगलं झालं. आणि मी आता आमचे इव्हेंट चेअरमॅन आहेत रमेशजी पालेकर यांना आभार प्रदान करायचे इथे सांगतो. त्यानंतर थोडंसं छोटंसं काय ना की आपण मध्ये 12 वाजता जेवण नाही पण नाश्त्याची सोय केलेली. सर्वप्रथम आपण आलात धन्यवाद. मावळ वार्ता फाउंडेशन जसं एक परिवार आहे तसं आपण पण एक ह्या इव्हेंटचं एक परिवाराचा भाग म्हणून आहात. कार्यक्रम कसा यशस्वी होईल ह्याच्याकडे सर्वांनी प्लीज विनंती आहे लक्ष द्यायचं. म्हणजे चूक असेल ती दाखवून द्यायची पण त्या चुकीला काहीतरी मोठं प्रमाण करून उगाच वेळ घालवणे किंवा हे करणे. जसं मॅडमने सांगितलं की पहिला जो एक प्रेझेंटेशन चालू असेल त्याच्यानंतर दुसऱ्याने लगेच उभं राहायचं म्हणजे वेळ वाचेल. जसा मुलांचा वेळ आहे तुमचा वेळ आहे तसा आमचा वेळ आहे. योग्य वेळेत कार्यक्रम अतिशय सुंदर करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून करूया. आणि आपण आलात त्याबद्दल आभारी आहे मावळ वार्ता परिवाराकडून. आणि छोटंसं नाश्त्याची व्यवस्था केलेली प्लीज सर्वांनी नाश्ता करून द्यावे. ठीक आहे धन्यवाद.